आज विषय हार्ड होणार आहे. आज पूर्ण टोटल व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूबला. आणि आज आम्ही खूप लांब जाणार आहे क्रिकेट खेळायला. कारण काल आम्ही एक टुर्नामेंटमध्ये फायनलला गेलो. ती फायनल संध्याकाळी आहे, ती पण आज शूट होणार. आणि हळद पण आहे आज आमच्या वाडीत एका पोराची, क्रिकेटमधलाच आहे पोऱ्या, त्याची पण हळद आहे आज. आणि आज एक सेकंड टुर्नामेंट आहे, ती पण जर मारली तर 2-2 ट्रॉफी. तर बघू आजचा दिवस कसा जातो आहे. आता सगळी पोरं देवळात जमलेत आणि आपण पण आता देवळातच चालले. गांगो देवाचा विजय असो. हे आमचं ग्रामदैवत. ग्रामदैवत फोन लावतोय. हॅलो एकदम रेडी पोझिशन मध्ये. आता आम्ही निघालो, सगळे टेम्पो येतो, टेम्पोची वाट बघतोय कारण खूप लांब जायचं. तर आज आम्ही टेम्पो बुक केलाय जायला क्रिकेट खेळायला. निघतो आता. मैं तमी समझ के आ गई, मला माफ कर दो. आता आहे की नाही आपल्याला गाडी हलते डोलते गांड मार. अम्मा ए अम्मा. हा जस्ट आम्ही पोचलोय आता आमच्या लोकेशनवर. हळदीचे कांड दादापूर. आणि खाली इथं मॅचा चालू आहेत, टुर्नामेंट चालू आहेत. गरबरलेत भाऊ. लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. मुकादम हा एक या स्पर्धेचा सामनावीर असेल. खूप चांगली फलंदाजी आपण या खेळाडूची पाहिली होती या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. वैयक्तिक 23 वरती हा नाबाद खेळाडू राहिला. 3 षटकार उत्तुंग आपण पाहिले होते स्क्वेअर लेगला. आता आमची फिल्डिंग आहे, पहिलाच राऊंड आहे आमचा. आणि आता आमची फिल्डिंग आहे, स्टॉच विन आहे आणि आम्ही फिल्डिंग घेतली. आता आम्ही जातो सगळं फिल्डिंगला. आणि या सामन्याचा सामनावीर समीराज मुकादम वैयक्तिक 23 धावा काढल्या होत्या या फलंदाजाने. बनवावी लागेल संकेत
कसा चांगला झेल या खेळाडूंनी घेतला होता. वेल प्लेड, वेल कॅच, वेल कॅच. 3ला 3 पाहिजेत. अतिशय उत्तम अटीतटीचा सामना कर्लेवाडी संघाने 2 धावांची गरज आहे. आणि संकेत यांचा पुढचा चेंडू आणि कर्लेवाडी हा संघ पराभूत झाला. बॅटिंग 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 समीर बॅटिंग. पाहायला मिळालं होतं. वैयक्तिक 15 धावा आणि 2 गडी बाद केले होते. प्रशांत यांच्यासाठी जोरदार कार्य होते. नवे ठरले प्रशांत. कोकम रातांबा बोलतात. अरे भाजीच फोडतो असा फोड. आता कसा कापाय का रे? स्टार्टर आता पहिला राऊंड झालाय. आता दुसऱ्या राऊंड साठी आलो आम्ही, कारण आमच्या क्रिकेट मधला पोरगा आहे, त्याचे काका राहतात तिथे. त्यांनी जेवायची सोय केली आहे पोरांसाठी. 30 पोर आहेत, पण त्यांनी खूप चांगली जेवायची सोय केली आणि मॅच चालू होणार होते म्हणून आलोय. आता सेकंड मॅच खेळून आम्ही चाललोय जेवायला परत त्यांच्या इथं. पोरं बघताय तोंडाकडे काय बोलतोय हा, काय करतोय. शाबास शाबास, चालेल चालेल चालेल. क्लिअर करता पहिला. अजून 2 पाहिजे तर मारायला पाहिजे था. सेकंड मॅच पण विन झालोय. आता आम्ही चाललोय जेवायला. जेवण बनवलं टेस्ट करून आम्ही डायरेक्ट प्रशांत आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच व्हिडिओ काढतोय ना मी. माईक मध्ये थोडा चालता काहीतून वरून बघतो. बरोबर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. चांगली फलंदाजी केली या खेळाडूने. 201 रुपये देताना प्रकाश कांबळे. चला रे. वाईटला बॅनिंग आपले काय झालाय जेवायला आलेत. तुम्ही संध्याकाळी काय काय बघा संध्याकाळी जातो नाकाला. दोन्ही तुकडा मी संध्याकाळी जातो. येतो परत. हे आम्ही दरवर्षी ह्या गावामध्ये येतो, तर आमची निशाणी काही सापडत नाही. तर यावर्षी आम्ही निशाणी
सोडून जातोय पुढील चेंडू आणि पुढच्या वर्षी आम्ही याच जागेवरती येऊन बघणार आहेत की ही निशाणी राहते का नाही. सुंदर लेगस्टरच्या दिशेने पटकवला चेंडू तुम्हाला काय वाटतं राहील काय निशाणी? आणि तितकंच चांगलं तुला? असं कारण लोक इथं भात पिकवतात ह्या जमिनीमध्ये. खराब क्षेत्ररक्षण होतं आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. आता आमचा राऊंड चालू होतोय थोड्या वेळात. एका राऊंड नंतर चालू होणार आहे आता राऊंड आमचा. आणि आता सगळं वार्मअप आता रेडी पोझिशनमध्ये सगळी पोरं. कारण आता हा राऊंड जिंकलो का आम्ही डायरेक्ट चिठ्ठीमध्ये जाणार आहे आणि चिठ्ठी उडल्यावर डायरेक्ट सेमीफायनल. आता बघू आता काय करतात पोरं. डॉक्टर अक्षय माझे आणि अविनाश जोगले पाय गरम करून घेत आहेत विश्वगणवाडी संघाकडून कारण पळायचंय. पहिलं षटक घेऊन येत आहेत ते. हे तुम्हाला ट्रिक माहिती आहे का? पळायचं असेल तर पाय बांब मारायचा पायावर. सामना त्वरित चालू करायचा. अजून 3 सामने खेळवायचे. ही ट्रिक फक्त आमच्याकडेच आहे आणि ही ट्रिक कुठे बाहेर जाणार नाही. बाम दाखव. टायगर बाम. टायगर बाम का माहिती आहे का? कारण तो टायगर आहे. टायगर पळतो, शिकार करतो. मग तो आता शिकार करणार आहे. आता तो शिकारीसाठी सज्ज आहे. क्लिअर करा आता 4 रन मारायचे एवढा शॉट टाकून बोल तुला. आजचा आमचा सेमीफायनल आम्ही हारलो इथंच. 2 रनांनी हारलोय. पण काय बात नाही कारण आमच्या गावचा एक फायनल आमची बाकी आहे. एक ट्रॉफी बाकी आहे ती आज मारणारच आम्ही. गावची ट्रॉफी. आता आम्ही ती फायनल खेळायला चाललोय. इथलं आमचं आपलं मेहनत केली पण ठीक आहे. जोश आहे. बाय बाय. चला 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 लवकर लवकर. फायनल. फायनलची मॅच गावातली मॅच खेळणार आहे. फटाफट आलोय. एक ट्रॉफी गेली आपली गावच्या बाहेर. आता आपण इथे फायनल खेळ. अरे अजून चालू आहेत मॅच. ही सेमीचा राऊंड आहे वाटतं. एक ओव्हरची चालेल. मान्य आहे ना संतोष? ओके. आणि बघ कोणी हा एक ओव्हरचा सामना. सगळ्या संघाला थोडा वेळ थांबायचा आहे. प्रसन्नता पुढील चेंडू. हा मात्र प्रहार केला पाहिजे येऊ शकतो. चेंडूमध्ये संघाला 3 चेंडू आणि 1 धाव झालेली आहे. काय म्हणताय? 2 डॉट आले पाहिजे. हा आलं आलं. 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा. आपल्या टीमला चेअर्स करताना शिवशक्ती देववाडी संघ शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी. हरिने मात्र स्वतःची जबाबदारी स्वीकारली आहे. चेंडू 5 धावा आणि पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर पहिला तारार, पहिला षटकार. पहिल्या षटकाराने विजय साजरा करतात शिवशक्ती. जबरदस्त पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. सातत्याने चांगला खेळ दाखवला. सातत्याने चांगली खेळाडूवृत्ती दाखवली.
त्याबद्दल आमच्या विघ्नहर्ता पंचकर युवक मंडळाकडून तुमच्या सर्वांचे स्वतःचे आभार व्यक्त करतो. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच पुढच्याही वर्षी लाभो. ज्या या स्पर्धेमध्ये जे काही संघ पराभूत झाले त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. तर आम्ही पहिला जो आपला अवॉर्ड आहे तो आम्ही देतो की गेले 2 दिवस आमच्याकडे आपल्याकडे गुंतवून आणले, खेचून आणले असा फलंदाज सुद्धा जो आहे तो सुद्धा साहिलच आहे. प्लीज वेलकम साहिल राजापूर, उत्कृष्ट फलंदाज. योगेश पुढे यांना विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी द्यायची आहे. जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे साहिलसाठी. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील मालिका ठरलाय तो आमच्या शिरोली गावचे शांत प्रशांत कानागल. सर्वोच्च धावसंख्या आहे आणि सर्वोच्च विकेट सुद्धा घेतलेले आहेत प्रशांत कानागल. श्रीकृष्ण सडेवाडी तृतीय क्रमांकाचा मानकरी. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जे रनरअप झाले द्वितीय क्रमांक आलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वयंभू मंदुर या संघासाठी जोरदार टाळ्या. विजय गोबरे यांना विनंती करतो. या लाईनची सुद्धा साक्षीदार आहेत. 2 नंबरची जी ट्रॉफी आहे स्वयंभू मंजूर संघाचे सर्व कर्णधार. आज ज्यांचा वाढदिवस आहे विजय गोबरे यांच्या हातून आपण ही ट्रॉफी सन्मानित करतो. अजय गोबरे प्रथम ट्रॉफीचा मानकरी आजच्या या स्पर्धेचा जो संघ आहे गेले कित्येक वर्ष शिरोली गावाचं नाव या पंचक्रोशीमध्ये गाजवणारा संघ. पंचक्रोशीमध्ये आता सुद्धा राजापूर तालुक्यामध्ये सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला संघ. अशा कित्येक ट्रॉफी आमच्या शिरोली गावाचं नाव मुंबई पासून इथपर्यंत रोशन करणारा हा संघ. खरोखर नाच नाही तर माज आहे आम्हाला शिरोली गावचा संघ असल्याचा. तर प्लीज वेलकम शिवशक्ती देऊळवाडी. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सफोदकाच्या संतोषकडे. जोरदार टाळ्या. गाणं वाजवायचं.